श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय 1। या अध्यायात मंगलाचरण, 9 नारायणांपैकी मच्छिंद्रनाथांचा जन्म आणि त्यांची तपश्चर्या याबद्दल सांगितले आहे। या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात। 9 नारायण ग्रंथाच्या सुरुवातीला मालुकवी म्हणतात, कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी श्रीकृष्णांनी नवनारायणांना द्वारकेस बोलावले। त्यावेळी ते सुवर्णाच्या सिंहासनावर बसले होते। जवळ उद्धवही होता। इतक्यात कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्धी, पिप्पलायन, अविर्होत्र, चमस, द्रुमिल आणि करभाजन असे 9 नारायण तेथे आले। श्रीकृष्णांनी त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली। नवनारायणांनी हरीस विचारले, कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणले आहे? तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले की आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत। आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यूलोकात प्रगट होऊ। हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना, आपण आम्हास अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे सांगावे। त्यांचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्णांनी सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा। तुमच्याबरोबर बरीच मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहेत। प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हे तुळशीदास होतील, शुकमुनी हे कबीर, व्यासमुनी ते जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल। जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल। माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल। मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे। कैलासपती शंकर हे निवृत्ती होतील। ब्रह्मदेव हे सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येतील। आदिमाया ही मुक्ताबाई होईल। हनुमंत हा रामदास होईल। कुब्जा ती जनीदासी या नावाने येईल। मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढवू। अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रगट व्हावे ते सविस्तर कळण्याविषयी नवनारायणांनी पुन्हा विनंती केली। तेव्हा हरीने त्यास सांगितले की पराशर ऋषींचा पुत्र व्यासमुनींनी भविष्यपुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेवले आहे। पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले। त्या प्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला। त्यापैकी थोडासा भाग 3दा यमुनेत पडला। त्या 3 भागापैकी 2 भाग रोणात पडले व 1 भाग यमुनेतील पाण्यात पडला। ते वीर्य एका मच्छीने गिळले। तिच्या उदरात कविनारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे। शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाळून टाकलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे। यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे। कुरुवंशात जन्मेजय राजाने नागसत्र केले आहे। त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील, तेव्हा अग्नी गर्भ सांडेल। त्या प्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे। 88,000 ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे। तेथे चमस नारायण याने रेवणसिद्ध या नावाने प्रगट व्हावे। त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता, तो तिने प्राशन केला। मग जन्मेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पाची आहुती दिली। त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषींनी वडाच्या झाडाखाली लपवून ठेवले। पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तिथेच टाकून निघून गेली। ते अंडे अजून तेथे होते। त्यात अविर्होत्र नारायणांनी जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे। मच्छिंद्रनाथांनी सूर्यरेत प्राप्तीस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल। त्यात सूर्य आपले वीर्य सांडेल, ते उकिरडामय असेल। त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे। दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभ समयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले। त्या समयी त्यास परम लज्जा वाटली। मग ते वीर्य रगडून चौफेर केले। त्यावेळी ते एके बाजूस 60,000 ठिकाणी झाले। त्याचे 60,000 वालखिल्य ऋषी झाले। दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले, ते कुश बेटात गेले।
ते अद्यापि तेथे तसेच आहे. यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रकट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेवले आहे. त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले, ते त्याने तसेच जपून ठेवले आहे. त्यात ध्रुवमीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला. त्यात करभंजनाने संचार करावा. अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे हे नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले. तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले. पुढे हे 9 व शुक्राचार्य असे 10 जण निघाले. मच्छिंद्रनाथांची जन्मकथा. एके दिवशी शिवपार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत आहात त्याचा मला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून ते तिला म्हणाले, मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन, पण त्यासाठी एकांत स्थान पाहिजे. असे म्हणून ती उभयता एकांत स्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. त्यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ते उभयता बसले. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेणेकरून त्या शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकरांनी पार्वतीस विचारले. इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाले की सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कवी नारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्या शंकरांनी सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला, परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बद्रिकाश्रमास ये, तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागले. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी काही बकपक्षी मासे धरावयास यमुना तटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लगेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडले. तेव्हा त्याची 2 शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा आवाज ऐकून ते भिवून पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदिप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणीतरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा, नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात काहीही संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारदवदा पत्नीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने जवळ घेतले. तो तिला पान्हा फुटला. मुलगाही दूध पिऊ लागला. मग मुलास नाहू माखू घालून पाळण्यात निजवले. आधीच त्या उभयतांना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती. तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यास अनुपम आनंद झाला. मच्छिंद्रनाथांचा उदयकाल. मच्छिंद्रनाथांचे वय 5 वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास बरोबर घेऊन कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथांजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले. तसेच आपण असताना पिता हे कर्म करीत आहे हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करून जन्मेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याप्रमाणे आपण कसेही करून
ह्यांचा हा उद्योग बंद केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या पित्यास इतका राग आला की तो लगेच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणतो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस, तर मग खाशील काय? भीक मागावयाची वेळ येईल अशा लक्षणांनी, असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला. त्या प्रसंगामुळे मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे असा विचार करून व पिता पाण्यात शिरल्याचे पाहून त्यांची दृष्टी चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाले व फिरत फिरत बद्रिकाश्रमास गेले. तेथे त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की त्यांच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला. इकडे श्री दत्तात्रयांची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुती करतात शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसवले. नंतर उभयतांनी एकमेकास नवल वर्तमान विचारले. तेव्हा बद्रिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रयांनी आपली इच्छा असल्याचे शंकरांना सांगितले. मग त्यास बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेले. त्याच समयी मच्छिंद्रनाथांचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहण्याची वासना होऊन त्यास शंकरांचा रुकारही मिळाला. ते उभयता बद्रिकावनातील शोभा पाहून आनंद पावले. कथा 1 समाप्त.